दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचं घोषित केलं। याचबरोबर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना ताकीद देखील दिली। याचबरोबर अभिजित दिपके यांना काही मोलाचं सल्ले देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आज मनोज जरांगे पाटील हे सकाळी 11 वाजता जंतर मंतर मैदानावर पोहोचले होते। त्यानंतर त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली। या भेटी दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा देखील केली। याचबरोबर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना ताकीद देखील दिलेली आहे। जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज जर केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, अशा पद्धतीची ताकीद जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिली। याचबरोबर शांततेच्या मार्गाने आंदोलन करा असा सल्ला देखील अभिजित दिपकेसह विद्यार्थ्यांना यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारला देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषणास पाठिंबा दिल्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा धाक निर्माण झाली असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार होत आहे। ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे जंतर मंतरच्या मैदानावर पोहोचले त्यावेळेस नेमकं ते काय म्हणाले आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे। तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय या देशातला आणि राज्यातला कोणीही मागे हटणार नाही। कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए सर पूरा सपोर्ट करेंगे। जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती जाणून बुजून अन्याय करत आहे। जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माद उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सर ने जो कहा वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर। ऐसे चलेगा। अरे सगळं मेळच सांगायला मी मराठीत बोलायला होते, हिंदी सांगायला मला हिंदी येत नाही तेव्हा प्रॉब्लेम आहे। आणि मग हिंदी जर बोललो ना तुमचं आहे ते घ्या तर हिंदी जायची तुमच्या नको व्हायला मात्र नाही बोलत। मी फक्त शेवटचा वाक्यात सांगतो, असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं। त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता। या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या। फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका। आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे। तुम्ही तिकडे गेलात नाही, आंदोलन मोडून टाकतो। शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय। आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे। ही जागा फक्त सोडू नका। सरकारला आपण निवडून दिलेलं आहे। आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्याने यांना मतदान केलंय। परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळावरती उलटले। यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये। परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे। सोनमच्या सोबत आहे, आपल्या अभिजित भड्यांच्या सोबत आहे। सगळा राज्य आणि देश तुमच्या पाठीशी एवढा शब्द देतो आणि म्हणतो धन्यवाद। सगळ्यांना जय श्री